प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं यार, गाडी चालवणार आहे, एक मस्त रायडिंग गिअर असावा, एखादी गाडी असावी. रायडिंग गिअर घालून गाडी चालवणं लहानपणापासूनच एक तर ऑब्सेशन असतो. शपथ काय जॅकेट आहे हे ते. तर स्वप्न तर असं अर्धवट नाही, जेवढं मिळतंय त्याच्यात म्हणतात ना, जो प्राप्त हे पर्याप्त हे, या हिशोबावर चालायचं मित्रांनो. जे मिळाले ते सुंदर आहे. काकांना सोडलं जरासं एवढंच. काकांनी चहा प्यायला बोलवले टपरीवर. चला मित्रांनो, जरा जवळपास सनराईज वाली राईड मारून आहे. मंदिरात जायचं आहे का? जवळपास शंकराचं मंदिर आहे. एक्सप्रेस हायवे पासून खेड शिवापूर पासून थोडंसं आतमध्ये एक मंदिर आहे शंकराचं. खूप आधी जायचं आम्ही. आज म्हटलं चला एकदा बघून येऊ आपण आपल्या ब्लॉग मध्ये. झाला नाही अजून, आकाशात दिसतोय थोडाफार, ऑलमोस्ट होत आलाय. ऍक्च्युली प्लॅन आपला होता थोडा लवकर निघायचा. सकाळी आंघोळ करून निघेपर्यंत ना मंदिरात जायचं म्हणजे आंघोळ करून निघायला लागतं. पाणी गरम होणार, त्याच्यानंतर जाणार, चालायचं. नेक्स्ट संडे, जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. खाली हायवे. स्वामीनारायण मंदिर होतं इथे, सुंदर मंदिर आहे ते पण. हा हे मित्रांनो हायवे. हायवेने सरळ सरळ थोडस टनलच्या पलीकडे गेलं, खेड शिवापूरचा अलीकडेच एक लेफ्ट टर्न येतो. खेड शिवापूरलाच एक लेफ्ट टर्न आहे आतमध्ये गावामध्ये. मस्त रस्ता आहे तो, सुंदर रस्ता आहे. दाखवतो आता तुम्हाला, जाताना दिसेलच आपल्याला. मस्त सूर्य उगवल आता. लेफ्ट साइडला तलाव आहे. वाव, सकाळचं वार जे लागतं ना असं वाटतं चला परत जिवंत होतो आपण. एवढं दुपारची गरमी एवढी वाढली आहे कारण बापरे, डिफिकल्ट. सनराईज बहुतेक तरी मिळणं अवघड आहे आज आपल्याला. बघू आपण तरी ट्राय करून बघायला काय हरकत नाही. ब्रिज आहे, ब्रिजच्या पूर्ण जाऊन खाली उतरून लेफ्ट मारायचा असतो, पण मी खालच्या रस्त्यानेच चालू आहे. ठीक आहे, कधी तुम्हाला यायची इच्छा झाली तर वरनं उतरा. पुण्याजवळ नवीन स्पॉट आहे, मस्त. नवीन नाही आहे, जुना स्पॉट आहे, मस्त मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला मंदिर पण. बघा हॉटेल, नॉनव्हेज लवर्स वाल्यांचं हॉटेल जगदंबा. काय आकाशाचा कलर झालाय वा. हाच रस्ता आज जायचा. खूप काय काय बदलले. खालनं सर्व्हिस रोड बनतोय वा. आता हे सगळं रस्त्यांची कामं झाली आहेत. वाव, नवीन नवीन वर्कशॉप बिर्कशॉप सगळं काय काय बनते. छोटासा घाट टाईप लागतो. मस्त आहे रस्ता, मस्त कम सुंदर असा रस्ता आहे. मध्ये थोडाफार ऑफ रोडिंग आहे, थोडा रस्ता खराब, कामं चालू आहेत. इन शॉर्ट भरपूरच चांगला रस्ता झाला. काम चालू होतं. मागच्या वेळी एकदा आलो होतो मी, वर्षभरापूर्वी, वर्ष दीड वर्षापूर्वी बहुतेक असेल. हा एक रस्ता आहे आणि अजून एक रस्ता येताना दाखवतो दुसरीकडनं. क्रेन नुसत्या क्रेन झालाय रस्ता. इथून पुढे आपलाच विषय. लोक चालली कामावर. चला आता मस्त रस्ता बघा. टर्न ऐक
एक गिअर जास्तच खाली गेला. मित्रांनो, थोडंफार कमेंट करत जावा जर तुम्हाला कुठे जवळपास स्पॉट माहिती असतील. आपण ट्राय करू सॅटर्डे संडे फिरायला तिकडे जाऊन. सध्या तरी आपला जॉब सर्चिंग चालू आहे, त्याच्यामध्ये हे सगळं करतोय आपण टाइमपास. असं टाइमपास नाही म्हणता येणार, प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं यार, गाडी चालवणार आहे, एक मस्त रायडिंग गिअर असावा, एखादी गाडी असावी. त्याला पण मोठी घ्यायची एक ऑफ रोडर. पण तोपर्यंत तर स्वप्न तर असं अर्धवट नाही. जेवढं मिळतंय त्याच्यात म्हणतात ना, जो प्राप्त हे पर्याप्त हे, या हिशोबावर चालायचं मित्रांनो. जे मिळाले ते सुंदर आहे. रायडिंग गिअर घालून गाडी चालवणं लहानपणापासूनच एक तो ऑब्सेशन असतो. आई शपथ, काय जॅकेट आहे, हे ते, हीच मजा आहे. मस्त टर्न्स बिन्स आहेत. मंदिरात गेल्यावरती जो व्ह्यू मिळतो ना समोर, इसका मजा ही अलग है. हा 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 हा. इथे एक मंदिर लागेल. मंदिरापासून पुढे गेलो ना एक लेफ्ट. वाव, हो सूर्य त्यावर सुंदर. सुख म्हणतात ना, गाव, शेती, नुसती झाडं. वाव, सुंदर सूर्य दिसतोय यार. वर येताना ऑरेंज होपफुली दिसत असेल. हा लेफ्ट मारायचा. हा बघा, श्री क्षेत्र चतुर्मुख महादेव मंदिर. काळा उड. कसे आहेत पक्षी. पावसाळ्याच्या टाइमला सगळं हिरवं झालेलं असतं, एवढं सुंदर दिसतं नाही. असं गावातला रस्ता आहे छोटा, पुढून एक रस्ता येतो. हा पहिला रस्ता आहे. नंतर रस्ता तिकडचा झाला तर दाखवतो मी. तो पण मस्त रस्ता एकदम. गावातलं काय वातावरण असतं यार. सूर्य आला, सूर्यावरती आलेला आहे अशा रीतीत. 7 वाजता. ही शेतीची कामं चालू आहेत. काका चालले आजींना सोडायला. बघा, वाव, दूध टाकायला चालले मामा. लेफ्ट नाही मारायचा, राईट मारायचा. लेफ्ट मारायचा, राईट नाही, सॉरी.
रस्त्यामध्ये. What a view, what a view. Wow. हा रस्ता असा वरती जातो, इथनं पण चढवू शकतो गाडी एकदा. बरोबर कुठेतरी आलं पाहिजे. एकदा एवढं उत्मात नाही करायचे. सेफ्टी इज मोर इम्पॉर्टंट बॉईज. मस्त मध्ये मंदिर आलंय. ओम नमः शिवाय. व्ह्यू बघा दोन्ही साईडचा दिसला आता. हो हो हो. चलो वी हॅव रीच्ड. आता मंदिर दाखवतो.
लेट्स गो बॅक. आता दुसरा रस्ता दाखवतो तुम्हाला. मित्रांनो इकडे पण मस्त स्पॉट आहे. इथून आपण येताना इकडून ह्या रस्त्याने आलो, आता ह्या रस्त्याने जाऊ. ह्या रस्त्याने थोडा गावात ना आतून बितून असा टाईपचा रस्ता आहे. पूर्ण स्टेप रोड आहे. मस्त रस्ता आहे. सूर्य सकाळचे वाजलेत 7:40, 7:30 झालेत फक्त आत्ताचे. शांत वाटतं मस्त. मंदिरात गेलं एकदम सुंदर आणि मोकळं. वाव, गेलं पाहिजे मंदिरात अजून मधून. असा छोटासा आतला रस्ता आहे, मध्ये थोडासा खराब लागतो. कुठला रस्ता जातो? आय गेस हा जात असेल, बघूया चला. बरोबर हाच रस्ता आहे. लेफ्ट. हा चला. हा जरा हायटेड आहे.
कुठं जायचंय? कंपनी हा हा वर कुठवर गेला रनिंगला? नाही, मी वरती याला मंदिरात गेलो होतो. मंदिरात जाऊन आलो जरा, आणि मंदिरात जरा वर मागं टेकडीवर गेलो आणि आलो खाली. हा लय भारी आहे. हा हा पावसाळ्यात पण येऊन गेलो मी मध्ये. मस्त आहे. अरे एक नंबर वाटतं. पूर्ण हिरवं झालेलं असतं. समोरचं तळ पण भरलेलं असतं ना ते. काय काय? हा 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 वरती भारी वाटतं. अजून तुम्ही राहायला इथंच आहे का? हा 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 अच्छा, ते आपलं खालचं गाव आहे ते. खराब रस्त्यात जात. अच्छा 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 येतो की. आता काय मी इथं येतच असतो शनिवार रविवार कधी ना कधी. चालेल चालेल. हा बरोबर, चांगलं की. येताना थांबतो एकदा. आता एकदा तुम्ही असाल तेव्हा, पुढच्या शनिवार रविवार येईल ना तेव्हा थांबतो एकदा. हा बघा, शनिवार रविवार आला ना या तुमचे दूर जा मित्र मंडळी घेऊन या. चालतंय ना. हळू झालं. ओके चला. काका भेटले, काकांना सोडलं जरासं एवढंच. काकांनी चहा प्यायला बोलवले टपरीवर. या मित्रांनो, गावची माणसं एकदम निखळ असतात. आपुलकी असते, आपुलकी. आणि हा रस्ता आता इथून समोर डायरेक्ट हायवेला निघणार. अयो काका आले. कंपन्या आहेत सगळ्या, भरपूर साऱ्या. कोणाचं लावणार आपल्याला. सर्व्हिस रोडने खालून जायला रस्ता आहे का? आहे बहुतेक, दिसलं तर आहे. सर्व्हिस रोडच आहे ना. हा ऑब्विसली सर्व्हिस रोडच आहे. कात्रज घाटात ना जाऊया का? घाटात ना नको, हायवेनेच जाऊ. हायवेने जरा बरं वाटतं. सावधान लर्निंगवाल्यांपासून. एल सगळे चालक एल.
टनेल. शंभर 200 किलोमीटर पर डे राईड मारू शकतोच आरामात. 100-1 किलोमीटर कुठेतरी फिरून यायचं, मस्त सकाळी लवकर निघायचं, नाश्ता करायचा कुठेतरी आणि परत दुपारी जेवायला घरी. संडे घरच्यांना टाइम नाही देत असं पण नाही. मोठी राईड असेल 200-250 किलोमीटर मारायचे तर सॅटर्डे सकाळी निघायचं. संडे मस्त तिकडे एन्जॉय करायचं, सॅटर्डे एन्जॉय करायचं, संडे मॉर्निंग परत निघायचं. ओके, 5 वाजता निघालं, 8 वाजता घरात. आठ जरा जास्तच बोललो मी. दुपारपर्यंत घरी. सुंदर अशी राईड झाली आहे. तर इथे मस्त जाऊन कॉफी पिऊ, एक ब्लॅक कॉफी, इंजिनियर्स चाय, आणि भेटू परत इन सम नेक्स्ट ब्लॉग्स. बनवूया. थोडासा सपोर्ट ठेवा तुमचा पण. काय वर खाली वाटत असेल, जे मित्र परिवारे फोन लावून डायरेक्ट सांगा की असं असं आहे, थोडं हे सुधार ते सुधार. आपण इम्प्रूव्हमेंट करत जाऊ. आपल्याला काय, आपण 0 पासून सुरुवात केली, काहीच माहित नव्हतं. अचानक कॅमेरा घेतलाय. चला, या स्टोऱ्या सगळ्या सांगतो नेक्स्ट टाइम कधीतरी, नाहीतर नंतर काय राहणार नाही. दादा इथनं पाया पडताय. चला, देव पावेल तुम्हाला पण. सायनिंग ऑफ.